शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू सांगा. प्रचार असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल वेलकम सरकार, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. स्क्रीन शकता यंदा 1.30 लाख एकराचा कांदा सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटलला या ठिकाणी बघितलं तर 1200 रुपये दररोज 80 गाड्यांची आवक. ऑगस्टपर्यंत आवक वाढणार. बघू शकता बातमी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपये दर आहे. बाजार समितीत सरासरी 80 ते 85 गाड्यांची आवक असून त्यातील 95% कांदा जुनाच आहे. दरम्यान खरीप व लेट खरीपात सोलापूर जिल्ह्यातील यावर्षी 1,30,000 एकरावर कांदा लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे. सध्या कांदा लागवडीची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि एकंदरीतच लासलगाव सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, भूम, पारांडा, पुणे जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी या ठिकाणी येत आहे. ऑक्टोबरपासून सोलापूर कांदा बाजार समितीत येतो. तत्पूर्वी ऑगस्टपर्यंत अखेर कर्नाटकातील बागलकोट, विजयपूर कांदा बाजारात येतो. सोलापूर जिल्ह्यातील गतवर्षी खरीपात 95,000 एकरावर कांदा लागवड झाली होती. लेट खरीपात म्हणजे सप्टेंबर नंतर 73,000 एकरावर कांदा लागवड झाली होती. रब्बी हंगामात देखील सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 50,000 एकरावर कांदा लागवड असतो. यंदाच्या पावसाळ्यात मे व जुलै या महिन्यात चांगला पाऊस झाला असून उजनी धरण देखील भरले आहे. त्यामुळे विहीर बोरवेलची पाणी पातळी वाढल्याचे चित्र आहे आणि या ठिकाणी याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मागील महिन्यात टाकलेल्या कांद्याचे रोप आता लागवडीयोग्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कांदा लागवडी जमिनीची मशागत करून ठेवली आहे.